चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूयात। कोल्हापूर शक्तीपीठ मार्गाला विरोध हा वाढतानाच दिसतोय। या मार्गाविरोधात शेतकरी एकवटणार आहेत आणि या मार्गाला विरोध करण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आले। या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्यात। राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आणि या महामार्गासाठी राज्यातील 27,000 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याची योजना आहे। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो नागपूर ते गोवा दरम्यान, लक्षात घ्या, नागपूर ते गोवा दरम्यान 12 जिल्ह्यातून जाणार आहे। कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुका देवी अशी 3 देवींची शक्तीपीठ हा महामार्ग जो आहे तो जोडणार आहे। औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या 2 ज्योतिर्लिंग मंदिरांनाही जोडण्याचं काम शक्तीपीठ महामार्गातून होणार आहे। पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंद सिंग महाराजांचा गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिरही या महामार्गामुळे जोडलं जाणार आहे। देवदर्शनासोबत नागपूरकरांना गोवा गाठण्यासाठी लागणारं 18 तासांचं अंतर या महामार्गामुळे अवघ्या 8 तासात गाठता येईल। चला याच विषयी आपण संवाद साधूयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे जे सतीश पाटील यांच्याशी देखील बोलणार आहेत, त्यांच्याबरोबर ते आहेत। ज्ञानेश्वर, या शक्तीपीठाचा विरोध का आहे, जेव्हा की या शक्तीपीठाच्या माध्यमातून महत्त्वाची देवस्थानं जोडली जात आहेत, पर्यटनाला देखील चालना मिळू शकते आणि इतरही गोष्टींना दळणवळण हे सोपं होईल? विशाल, खरं आहे, ही बाजू एक असली तरी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून आहे तो हा महामार्ग जाणार आहे। सुमारे 27,000 हेक्टर जमीन आहे ती यामुळे बाधित होणार आहे आणि त्याचमुळे शेतकरी प्रामुख्याने या महामार्गाला विरोध करताना पाहायला मिळत आहेत। कोल्हापूरमध्ये आज शेतकरी एकवटले आहेत आणि या शेतकऱ्यांना इंडिया आघाडीने सुद्धा आहे तो आपला पाठिंबा आहे ते दिलेला आहे। मात्र या आंदोलनापूर्वीच आहे ते शेतकऱ्यांना नोटीस आहे त्या पोलिसांनी काढलेल्या आहेत, त्यामुळे एक प्रकारचा रोष आहे ते सरकार विरोधातला आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते सतीश पाटील आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। साहेब, काय सांगाल? खरं तर एका बाजूला विकासाच्या दृष्टीने हा महामार्ग महत्त्वाचा असताना मग तुमचा विरोध का? विकास कसला होणार आहे? कुणाचा विकास होणार आहे? कॉन्ट्रॅक्टरांचा विकास होणार आहे? टोल गोळा करणाऱ्या ठेकेदारांचा विकास होणार आहे? शेतकऱ्यांना या ठिकाणी रस्त्यावर आणून हा विकास आम्हाला नको आहे आणि गेले 4 महिन्यापासून आम्ही सातत्यानं सांगतोय की या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे। आज पॅरलल रस्ते या सगळ्या मार्गाला असताना या रस्त्याचा आग्रह कुणाच्यासाठी चालला आहे? ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेले आहेत त्या ठेकेदारांसाठी चालला आहे का? म्हणजे हा रस्ता फक्त ठेकेदारांसाठी करण्याचा प्रयत्न आहे। ते मुळात कोल्हापूरमध्ये अनेक रस्त्यांमुळं महापुराचं संकट या कोल्हापूर जिल्ह्यावर सातत्यानं राहिलेलं आहे। पुन्हा या रस्त्याच्या भरावानं या सगळ्यांना हे संकट वाढणार आहे। आज कोल्हापूरमध्ये जवळजवळ 89% शेतकरी हे 2 एकराचे आतले आहेत, लहान शेतकरी आहेत, हे आयुष्यातून उठणार आहेत आणि म्हणून आमचा प्रखर विरोध गेले 4 महिन्यापासून आम्ही सांगतोय, सरकारला सांगतोय। आता धक्का दिलेला आहे लोकसभेत सरकारला, तरी देखील हे सरकार शान होत नसेल तर मला सुद्धा अधिसूचना सरकारने नाही म्हणजे तेच ना, म्हणजे ठेकेदाराचा दबाव किती आहे की खासदार पडले तरी ठेकेदार महत्त्वाचा, हे राज्य शासनाचं धोरण आता दिसते। परंतु हा लोकशाही मोडण्याचं काम जे काय करतायत त्याच्या विरोधात आम्ही निश्चितपणे आणि कुठल्याही परिस्थितीत हे होऊ देणार नाही, ही भूमिका कोल्हापूरकरांची असते। पण आजच्या मोर्चाला पोलिसांनी सुद्धा नोटिसा काढलेल्या नाही, नोटीस काढू देत ना, म्हणजे याचा अर्थ शासनाची दडपशाही। आता महायुतीतले घटक पक्ष जे बोलतायत की आमचाही विरोध आहे, मग नोटीस कशी निघाली त्यांना विचारलं पाहिजे की पोलिसांनी नोटीस कशी काढली। मग जर विरोध म्हणून हा रस्ता रद्द केला पाहिजे असं महायुतीतले लोक म्हणत असतील तर मग नोटीस काढायचं कारण काय होतं? शांततेच्या मार्गाने आमचा मोर्चा होता। बरं, मोर्चा आज ठरलाय का, काल ठरलाय का? हा 15 दिवसापूर्वी मोर्चा ठरला होता, त्यावेळी पोलिसांना सांगितलेलं होतं की मार्ग कुठला आहे, कशा पद्धतीने आम्ही मोर्चा काढणार आणि मला वाटते दबाव हा कोल्हापूरकर झुगारून टाकतील। विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सर्व शेतकऱ्यांची भूमिका एक आहे की हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत नको आणि याला पॅरलल रस्ता आहे, हा विकासासाठी नाही आहे रस्ता, हा ठेकेदारांसाठी आहे। मूळ मुद्दा हा आहे। आज तुम्ही आंदोलन करताय, ह्या आंदोलनाची व्याप्ती भविष्यात वाढवणार आहे की कशा पद्धतीने तुमचं नियोजन? यामध्ये आम्ही सगळे गेले 4 महिने लढा देतोय। इंडिया आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल, अनेक घटक पक्ष असतील किंवा अनेक संघटना असतील, यामध्ये सातत्यानं करतायत। आमची काल एक बैठक झाली, त्यामध्ये आज ज्यावेळी आंदोलन झाल्यानंतर आम्ही बसून पुढची दिशा ठरवू, परंतु हे आंदोलन अजून तीव्र असणार
कारण की आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये उठाव होतो. पहिला उठाव कोल्हापूरमधून त्या ठिकाणी झाला, आता राज्यात सगळीकडे होते आणि आमची भूमिका आज आम्ही आंदोलन झाल्यानंतर जाहीर करू, परंतु हा लढा अजून तीव्र होणार याची खात्री आम्ही देतो. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणतात की कोणत्याही पद्धतीनं हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही, मग हे दुप्पटपणा वाटत नाही का? नाही, मला वाटते मग पोलिसांनी नोटीस का काढल्या? मग अधिसूचना म्हणून मी मगाशी म्हटलं ना, महायुतीतले घटक पक्ष सांगतायत की हा रस्ता होऊ देणार नाही, मग अधिसूचना निघते कशी? मग अधिसूचना निघाली, मग परत आज पोलिसांच्या नोटीस कशा आल्या? म्हणजे हा रस्ता ठेकेदारांसाठी, इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्या ठेकेदारांसाठी हा रस्ता आहे. येत्या काळात अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा मांडला. हा मुद्दा अधिवेशनात होणारच आहे, कारण की शेवटी शेतकऱ्याला आयुष्यातून उठवणारा कुठलाही प्रकल्प, कोल्हापूरमध्ये अडाणींना पाटगावचं धरण देण्याचा निर्णय झाला, त्यालाही आम्ही विरोध त्या ठिकाणी केला. म्हणजे सह्याद्री बेल्ट जो काय तो इको सेन्सिटिव्ह झोन एका बाजूला शासन आणि केंद्र शासन सांगते, पर्यावरणाच्या दृष्टीनं तो गरजेचा आहे सांगते, आणि दुसऱ्या बाजूला मात्र